काय गेला होता? हे मेडिकलला गेले काय गोळ्या गोळ्याने गेला होता. गणपतीचं पाठ दिलाव काय? केव्हा ते यंदा त्यांचे आहे. होय काय? माझ्यात नाही. तुमच्याकडे नाही? एक वर्षाचे असते. एक वर्ष. पाठ ह्याच्याकडे सांगलाय तो कोण? त्यांचे. हा हा हा, संकेतकडे. हा. जय शिवराय मंडळी, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्षे स्वागत करत आहे. सो आज आहे नारळी पौर्णिमा आणि आता आम्ही देव जात आहे तो म्हणजे नारळ आपल्या समुद्रावरती. तर मंडळातर्फे दोस्ती क्रीडा मंडळातर्फे आमच्या दरवर्षी आम्ही नारळ देतो. सो त्यासाठी आता आम्ही बाहेर पडलो आहे. एक जण येतील तसे मग आल्यानंतर सर्वजण आम्ही नारळ देऊ जाणार आहोत. होय. हो काका, काय हो ना काका, अगरबत्ती जा ना. माझा नंबर जरा लवकर लावा. धावाला देऊ पुढे म्हणते. आता बरे आहेत ना? धावाला पुढे देऊ. हो, जा एक पुढं. गेला काय होता? आईच्या गावात. अरे माका पण आणूक सांगितलेला होता, म्हणजे आणूक सांगितलं नाही, टाकूक सांगितलेलं होतं. नाही, माझंच आहे तो. हो हो काका, लपडा झालाय. माका गहू टाकू सांगितलेले होते दळण्यासाठी. हो, माका आता आटा देवा, 1 किलोचा आटा देवा आधी. आता टाकणार नाही, नंतर. आता टाकून भेटणार तरी कधी, आज नाही भेटणार. नशीब काकी तुम्ही सांगितलं म्हणून. ते आटा आधी राहू देत. आटा कधी टाटा करतोय, येताना येतोय. ठेवून देऊ. हा, फक्त आता अगरबत्ती दिला ना. हा चालत. आणि फक्त एक माचीस द्या. नाना राहिलेत बिचारे. हवी होत. हा, मॅचीस बॉक्स द्या. एक द्या, पाठी पेटत नाही लवकर. ए बॉक्स नको, म्हणजे एक पेटी देवा. होय, चला धन्यवाद. थांब, येऊ देत. प्लेयर आमचे तयार झालेत. ठीक आहे. बापू कसा येलो? सिद्धू ना, म्हैशी आलेत वरना चरून. पूर्वी आहेत ना मित्र, संध्याकाळची अशी लाईन लागायची गोरवांची. आता सर्व हे म्हैशीच दिसत आहेत, पण अगोदर आहेत ना पहिले इकडनं गाय बैल भरपूर दिसायचे. लाईन असायची संध्याकाळी. आता नाही, आता एवढेच दिसतात. कलम मेला रे त्या आईला. आंबो भेटायचो कधीतरी. आलो आम्ही आमच्या समुद्र किनाऱ्यावरती, गावखडी गावातल्या. होय ना काय, हे पर्यटक आले आहेत. हे बघा, हे आहेत आमचे प्लेयर. दोस्ती क्रीडा मंडळ गावखडीचे. बाळा का नारळ. सो मित्रो, आपल्या मंडळाचे सदस्य वगैरे आलेले सर्व, आणि त्यात आपण नारळ ठेवणार आहोत.
तर आता सागर देवाला प्रार्थना करून झालेली आहे. या ठिकाणी आता नारळ अर्पण करायला जातोय. तो तरी साप आहे मित्र. तुला माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा खर्च होतो. नारळ देऊन आलो आम्ही आणि आता जातोय ते म्हणजे लोणवीमध्ये आईच्या गावात गणपतीचा पाठ देण्यासाठी. मी आणि इकडे पंकज बाप्पाचा पाठ देऊन येऊया. खरं तर उशीर होतोय खूप, काही कारण होती त्याच्यामुळे द्यायला जमलं नाही. तर मित्र हो, आपण पोचलोय आता अक्षयच्या कारखान्यात आणि इकडे बघू शकता तुम्ही रंगकाम सुरू आहे. हे बघा, थोडे दिवस राहिलेले आहेत आणि आगमनाची चाहूल आहे गणपती बाप्पाच्या. का हो, बरं आहेत ना? बघा इकडे अक्षय फणसे. अक्षय, किती आहेत यंदा गणपती? 115. इकडे आता तू मातीचे आणि पीओपी दोन्ही पण बनवतो ना? ऑर्डरनुसार का ऑर्डर असेल तसं? आणि ऑर्डर केव्हापर्यंत घेतो साधारण? 20 जून शेवट मातीची. ओके. आणि पीओपी? ओके. पीओपीची नंतर पण येतील तसे? हे किती फूट आहेत अक्षय मातीचे? 3.5 फूट आणि 3 फूट. मूर्ती मस्त आहे. ही मोठी आहे. ही किती फूट आहे अक्षय? 5.5. किती वर्ष झाली आता अक्षय चित्रशाळा सुरू करून? माझं 11 वर्ष आहे. 11वा? त्याच्या आधी बाबा काढायचे. ओके. पहिल्यापासूनच लहानपणापासूनच. आणि हे बघा ही ताई पण रंगकाम करताय. ताई तुझं नाव काय? आर्या दीपक भटकर. कितवीत आहेस तू? 11वी. 11वी. हे बघा, हे अजून फिनिशिंग वगैरे व्हायची आहे गणपती बाप्पांची. अशा प्रकारे ही गणेश चित्रशाळा आहे. आणि त्यानंतर हे मातीचे गणपती आहेत. हे बघा, हे 5 तारीख नंतर रंगवायला घेणार मातीचे गणपती. अक्षय तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग ना. 9325220369. ओके, 9325220369. जर मित्र काय ऑर्डर वगैरे द्यायची असतात तर अक्षयकडे तुम्ही संपर्क साधू शकता. आणि मातीचे गणपती खरोखर म्हणजे चांगले काढतात अक्षय. मातीचे आणि पीओपीचा रंगकाम पण सुंदर असतं ना. आता पीओपीचे पाहिजे असतील कोणाक तर पुढच्या वर्षी येतील ना. ह्याचे पीओपीचे पाहिजे असतील तर येतील ना. आता मातीचे हवे असतील तर लेट होईल. ही एक गणेश मूर्ती पूर्ण झालेली आहे. हे बघा, या ठिकाणी आता आहेत ना, या 2 ताई पण रंगकाम करतायत. सो इथे आजूबाजूच्या अक्षयच्या ज्या वाडीतील बहिणी आहेत तर त्यासुद्धा रंगकाम वगैरे करण्यासाठी येत असतात. तर ती एक चांगली गोष्ट आहे की लहानपणापासून लहान मुलांना आहेत ना याची आवड निर्माण होते. ती एक कला जोपासली जाते. मग ही एक मूर्ती आहे गणपती बाप्पाची. ती मातीची आहे. या ठिकाणी ही बदक आहे. अशा प्रकारे गणपती बाप्पा बसले आहे. सो असे सुद्धा जर मातीचे जर तुमच्या आवडीचे गणपती बाप्पा काढायचे असतील तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता अक्षयकडे. आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती देत आहे. मिळू शकतात ना, म्हणजे त्यांनी फोटो दिल्याने जर कोणी तर त्याप्रमाणे मातीचे गणपती काढून मिळू शकतात ना. ओके, ही अक्षयची टीम आहे.
अजून काही यायचे आहेत मेंबर्स बाहेर आहेत जरा, पण हे सर्व हे बघा हे टीम मेंबर्स आहेत सर्व अक्षयचे. आता तर मित्र हो, आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.